शिक्षकांच्या पाठोपाठ एसआयआरच्या कामांना आशा गट प्रवर्तक संघटनांनी देखील आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे। या कामाच्या विरोधामध्ये पिंपळगाव पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली। तसंच राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार पत्र व्यवहार केला जाणार आहे। आशा गट प्रवर्तक महिलांकडे आरोग्य विभागाची जबाबदारी आहे। 2019 मध्ये आशा वर्कर्सना आरोग्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही कामं देऊ नका असं पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना दिलंय। असं असलं तरी आशा वर्कर्सना एसआयआरच्या कामांना जुंपलं जात असल्याचाही संघटनांचा आरोप आहे। आरोग्याच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही कामाची सक्ती करता कामा नये, निवडणुकीचं काम लावू नये असं क्लिअर म्हटलेलं असताना सुद्धा महसूल विभाग त्यांच्यावरती दबाव आणून अतिशय मानसिक त्रास देऊन हे काम करण्याचा दबाव आणतायत। मिटिंगा घेऊन हॅरेस केलं जातंय आणि त्यामुळे हे काम आम्ही करणार नाही। महाराष्ट्रातल्या 89,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तकांनी सर्व संघटनांनी आम्ही ठरवलेलं आहे की हे काम आमच्यावर लादू नये, आशांवर लादू नये, ही आमची भूमिका आहे। निफाड तालुक्यामध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार आणि आरोग्य अधिकारी ज्या पद्धतीने सक्ती करतायत यामुळे महिलांना ऍडमिट होण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आम्ही पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली की यांची मानसिक आणि हॅरेसमेंट केल्यामुळे महिलांचा आरोग्यावरती परिणाम होतोय, यांच्यावरती कारवाई करावी असं पत्र पिंपळगाव पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। दबाव टाकून काम करणं, महिलांना हॅरेस करणं या दृष्टीने आम्ही तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही वेळेवर सांगितले, त्यांचे नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि जे आरोग्य अधिकारी तालुक्याचे आहेत त्यांच्या विरोधाची तक्रार आम्ही पिंपळगाव पोलीस स्टेशनला दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करणार आहोत, आरोग्य मंत्र्यांना पुन्हा सांगणार आहोत की स्वतः आपण लक्ष घालावं। आपल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आत्ताचे आयुक्त यांना आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे, याची दखल घ्यावी। अन्यथा महाराष्ट्रामध्ये आशा गट प्रवर्तक सर्व संघटना, कृती समिती आम्ही रस्त्यावर उतरून या विरोधातला आवाज बुलंद करू। महिला आयोगाशी पण काही संपर्क साधताय? आम्ही महिला आयोगाला आज पत्रव्यवहार आम्ही तयार केलेला आहे, तोही महिला आयोगाला राज्याच्या आणि देशाच्या त्यांनाही पाठवणार आहोत।